पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नाशेर अली यांच्या शेतात कत्तलीसाठी ठेवण्यात आलेले गोवंश पकडण्यात आले आहे। कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे उपाशी तपाशी डांबून ठेवलेल्या 19 जनावरांची वसमत ग्रामीण पोलिसांनी वेळेवर धाड टाकून सुटका केली आहे। या धडक कारवाईत 1,63,000 रुपये किमतीचे पशुधन जप्त करण्यात आले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात वसमतचे विद्यमान नगर उपाध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नाशेर अली यांच्यावर थेट प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने वसमतच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय। वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात शेतगट क्रमांक 32 कत्तलीच्या हेतूने जनावरे अत्यंत हालअपेष्टे तर डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली। त्या ठिकाणी पोलिसांना आढळलेले दृश्य अतिशय भयानक होते। कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पाणी न करता जनावरांना बांधून ठेवण्यात आला होता। जनावरांची स्थिती अत्यंत गंभीर आणि दयनीय झाली होती। कत्तलीच्या स्पष्ट उद्देशानेच या प्राण्यांना तिथे डांबून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून थेट नगर उपाध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नाशेर अली राहणार वसमत याच्यावर कडक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरपरिषद उपाध्यक्ष यांनी चक्क कत्तलीसाठी गोवंश ठेवण्याचं समोर आल्यामुळे आता भारतीय जनता पक्ष व त्यांचे पदाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। या एका जबाबदार लोकप्रतिनिधीवर आणि नगरपालिकेच्या विद्यमान उपाध्यक्षांवर अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। विरोधी गोटातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।